मम्मा आज चिकन फ्रँकी बनव ना. चिकन फ्रँकी? हो. तू मदत करणार असेल तर बनव. हा मी करेल. चालतंय. जा मग 1 किलो चिकन घेऊन. वाके. तर मंडळी, मायलेक कट्टामध्ये मी वनिता पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि वेदांगने सांगितल्याप्रमाणे आज आम्ही बनवणार आहोत चिकन फ्रँकी. वेदांग चिकन कट करते आणि मी इथे पराठ्यांसाठी पीठ मळायला घेतलेलं आहे. बोनलेस चिकन आहे आणि चिकनचे छोटे छोटे पीस कट करून घेणार आहे वेदांग. आज सुट्टी असल्यामुळे तो मला स्वयंपाकामध्ये आरामात मदत करू शकतोय. चिकनमध्ये आता वेदांग सगळे मसाले टाकून घेत आहे. लाल मिरची पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर, हळद पावडर, गरम मसाला आणि त्याचप्रमाणे चिकन मसाला तो आता त्या चिकनमध्ये घालत आहे. तो अजून टाक जरा. घे हळद पावडर, हळद कोरिंडर पावडर घेतली. हा ती बाजूची घे. हा 1 चमचा घे. अख्खा चमचा भरून घे. अजून थोडी लाल तिखट घे. आता मीठ घे. एक चमचा मला दाखव मग घे बघू. हा थांब. कमी कर कमी कर कमी कर. हा बस. हा बस 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 बस. आता हे सगळं वेदांगने छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये चिकन शिजण्यासाठी ठेवून देणार आहे. दहा मिनिटं चिकन वाफेवर छान शिजून द्यायचं. मीठ टाकल्यामुळे असं चिकनला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये चिकन छान शिजलं जातं. आता वेदांगने कांदा कापण्यासाठी घेतलेला आहे. फ्रँकी करण्यासाठी आपल्याला कच्चा कांदा लागेल. एवढा कांदा कापून बिचाराचे डोळे झोंबायला लागलेत. मी बोलत होते की मी कांदा कापते पण त्याचा हट्ट होता, त्यालाच कापायचा होता. इकडे चिकन आता छान शिजलेलं आहे. अगदी 10 ते 11-12 मिनिट्समध्ये चिकन छान शिजून जातं. आता चिकनमध्ये बटर ॲड करणार आहे वेदांग. आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. म्हणजे आपलं चिकन रेडी झालेलं आहे. वेदांगचं चिकन बनवून झालेलं आहे आणि मी आता चपात्या लाटण्यासाठी घेतलेल्या आहे. नॉर्मल चपातीपेक्षा ही चपाती थोडी जास्त जाड लाटायची. मी मैद्याची नाही बनवली कारण मैदा म्हणजे अनहेल्दी असतो, म्हणून मी चपातीचाच उपयोग करणार आहे. मी गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवणार आहे. थोड्याशा जाडसर पराठ्यासारख्या लाटून घ्यायच्या.
आता वेदांग बनवणार आहे ऑमलेट। आता सगळी तयारी झालेली आहे आणि आता फ्रँकी बनवायची वेळ आलेली आहे। वेदांग बसलेला आहे फ्रँकी बनवण्यासाठी। त्याचा हट्ट आहे की तोच बनवणार। चपातीला शेजवान सॉस मेयोनीज लावून त्यावर ऑमलेट ठेवायचं, त्यानंतर बनवलेले चिकन ठेवायचं, कांदा ठेवायचा आणि झाली फ्रँकी तयार। तुम्हाला हवे असेल तर यामध्ये तुम्ही कॅबेज, शिमला मिरचीचाही वापर करू शकता आणि वरतून चीजही घालू शकता। तर मंडळी, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल मालेकट्ट्याला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मंडळी स्वस्थ खा आणि मस्त रहा। बाय बाय।